बीएसएनएल बचाओ, बीएसएनएल बचाओ, कामगार कायदे, काळे कामगार कायदे रद्द करा, काळे कामगार कायदे रद्द करा, बीएसएनएल ला 4G 5G द्या। हम सब बीएसएनएल एम्प्लॉयज यूनियन जिंदाबाद, बीएसएनएल एम्प्लॉयज यूनियन जिंदाबाद, एआईबीडीपीए जिंदाबाद, कॉन्ट्रैक्ट वर्कर जिंदाबाद। काय सांगाल आज आपला बीएसएनएल ऑफिसवर मोर्चा करण्यात आलेला आहे, नेमका विषय काय? आज पूर्ण देशभरात 16 तारखेला आम्ही एक दिवसीय लाक्षणिक संप करतोय आणि त्याच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या पद्धतीने बीएसएनएलला सरकारचा सपोर्ट मिळाला पाहिजे त्या पद्धतीने तो मिळत नाही। आज प्रायव्हेट कंपन्या जिओ, एअरटेल, वोडाफोन बाकीच्या सगळ्यांनी 4G 5G लॉन्च केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात ते धंदा करतायत, परंतु एक सेवाभावी कंपनी बीएसएनएल असताना सुद्धा सरकार बीएसएनएलला मदत करत नाही। आज 4G 5G बीएसएनएलचं अजूनही सुरू झालेलं नाही आहे। आज लाखो करोडो ग्राहक बीएसएनएलचे 4G 5G नसल्यामुळे तुटत आहेत। ही एक प्रमुख मागणी आमची आहे। त्याच पद्धतीने आज मागील 2007 पासनं कुठलाही वेतन आयोग आम्हाला मिळालेला नाही। त्याच पद्धतीने पेन्शनमध्ये सुद्धा रिव्हिजन आमच्या पेन्शनर्स लोकांचं झालेलं नाही। अशा विविध मागण्या घेऊन त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सवर जो अन्याय अत्याचार आमच्याकडे होतो, त्यांना मिनिमम वेतन मिळत नाही, या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही देशव्यापी संपात सर्वजण वितरलो आहोत। त्यात बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन, एआयबीडीपीए आमची जी सेवानिवृत्त संघटना, त्याच्यानंतर CCWF जी कॉन्ट्रॅक्ट वर्करची संघटना आहे, या सगळ्या मिळून आम्ही हा संप करत आहोत। आपल्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आपला पुढचा पवित्रा काय? याच्यानंतर आज आमची मागणी म्हणजे आम्ही मुख्यतः सरकारचं, या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी संप करतोय की बीएसएनएलकडे लक्ष द्या, बीएसएनएलला वरती आणा। कारण की आज उद्या जर बीएसएनएल मार्केटमध्ये नसेल तर कदाचित या ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या अव्वाच्या सव्वा दर वाढवतील आणि ग्राहकांची लूट करतील, देशाची लूट करतील। ही लूट थांबवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना, कामगारांना न्याय मिळवण्यासाठी आमचा हा संप आहे। निलेश काळे, मी जिल्हा सचिव बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन जळगाव।